नमस्कार श्रोते हो. मी अमृता संभूस माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आता शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्गांशी संवाद साधत असतो. आजही आपण अशाच एका दुर्गेशी संवाद साधणार आहोत आणि ती दुर्गा आहे एक उद्योजिका, एक यशस्वी उद्योजिका. श्रोते हो, सर्वात पहिले मला तुम्हाला एक विचारायला आवडेल की आपल्या आयुष्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक पदार्थ जो असतो तो आपल्याला नेहमी लागत असतो. म्हणजे त्या पदार्थाचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या आयुष्यात आहे. तो पदार्थ आपण स्वयंपाकघरातही वापरतो, तो पदार्थ आपण आरोग्यासाठीही वापरतो, तसंच तो पदार्थ आपण देवपूजेमध्येही वापरतो. बरोबर, हुशार आहात तुम्ही. मी ज्या पदार्थाविषयी बोलते आहे तो पदार्थ आहे तेल. पण हे जे तेल आपण वापरतो ते आपल्यापर्यंत पोचतं ते शुद्ध असतं का, नैसर्गिक असतं का, का त्याच्यामध्ये भेसळ असते? तर आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत त्या लाकडी घाण्यावरचं शुद्ध आणि उत्तम दर्जाचं तेल हे सगळ्यांना पुरवतात आणि त्यांच्या संस्थेचं नाव आहे निसर्ग संचित. या संस्थेच्या संस्थापिका सौ आरतीताई जोशी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. चला तर मग. नमस्कार आरतीताई, तुमचं अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आरतीताई, सर्वात पहिले मला विचारायला आवडेल की तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुमचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? मी मूळची वसईची. आमचं अगोदर मिठाईचं दुकान होतं, म्हणजे अजूनही आहेत वसईत. आमची 4 दुकानं आहेत. अच्छा. आणि पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही कायम खाद्यपदार्थ आणि अतिशय उत्कृष्ट स्वच्छ खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या आजोबांपासून आम्ही करत आलेलो आहोत. म्हणजे पेढेवाले अभ्यंकर म्हणून आम्हाला तिकडे वसईत सगळेजण ओळखतातच. तर 5 वर्षाची असल्यापासून आम्हाला डायरेक्ट कारखान्यामध्ये आधी आई बाबांनी सुरुवात केली की पेढे कसे करायचे, कसं घोटायचं असतं, मग कशात किती तूप पडतं, ह्या सगळ्या म्हणजे मिठाई बनवणं पहिल्यापासून मला त्याची सवय होती. आणि ते करता करता दुकानात बसूनच आम्ही शाळेचं आणि कॉलेजचं शिक्षणापर्यंत मी दुकानातच बसायचे. त्याच्यामुळे साधारण एक व्यवसायाची आवड होती आणि आवड निर्माण झाली की बाबांना मदत करायची, काकांना मदत करायची ह्या दृष्टीने. आणि त्याच्यानंतर मला जे सासर मिळालं तेही एक प्रथित यश उद्योजकच होते अगोदरपासूनच. त्याच्यामुळे मला ते आणखीन आवडलं की इथे येऊन सुद्धा आपल्याला तीच व्यवसायाची जी परंपरा आहे ती आपली अशीच पुढेही चालू राहील. आणि म्हणून त्या उद्देशाने मी इकडे आल्यावर सुद्धा फार खुश होते. आपण म्हणतो जुळून येते रेशीम गाठी, तर तसंच झालं आणि ती पहिल्यांदाच तुमच्या म्हणजे अंगामध्ये ती बीजं रुजली होती व्यवसायाची. पण मग आता इकडे जो सासरी तो व्यवसाय होता, तर तो व्यवसाय कधी त्यांनी चालू केला? किती वर्ष झाली ह्या व्यवसायाला? सासरचा आणि माहेरचा दोन्ही व्यवसायाला 60 वर्षांपूर्वीपासूनचा हा व्यवसाय आहे. माझे इकडचे म्हणजे माझ्या मिस्टरांचे आजोबा छबुनाना जोशी यांनी हा व्यवसाय प्रथम सुरू केला. त्याच्यात कॅटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट, मंडप डेकोरेशन आणि कॅटरिंग हे ठाण्यात खूप पूर्वीपासून म्हणजे आता 4 पिढ्या जवळजवळ लोक आपल्याकडून सातत्याने आपण त्यांच्या सेवेसाठी हजर आहोत. त्यामुळे इथे हा व्यवसाय सुद्धा जुना होता. पण जेव्हा मुलं हळूहळू माझी मोठी झाली तेव्हा असं जाणवलं की आता थोडासा आपल्याला वेळ मिळणार आहे. आता आपण त्यांच्या अभ्यासातून आणि हे थोड्याशा मोकळ्या झालोय, तर आता ह्या वेळेचं काय करायचं. कारण मंडप आणि केटरिंग हे माझं मिस्टर आणि दीर व्यवस्थित सांभाळत आहेत ती जबाबदारी. मग असं मनात आलं की आता आपणही असं काहीतरी सुरू करूया की लोकांना त्याच्यातून काहीतरी उपयोग होऊ शकेल, काहीतरी त्यांच्या आरोग्यात म्हणा किंवा त्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी. म्हणजे लाकडी घाण्यावरच्या तेलाचा व्यवसाय हा तुम्ही स्वतः चालू केलात? म्हणजे तो आधी सासरी हा व्यवसाय चालू नव्हता. पण मग तेलाच्या व्यवसायात उतरावं असं तुम्हाला का वाटलं? कारण तुमच्या माहेरी तर मिठाईचा व्यवसाय होता, तर मग मिठाईचाच व्यवसाय चालू करावा असं का नाही वाटलं? नाही, ॲक्च्युली सगळ्यात पहिली स्टेज माझी ह्या व्यवसायात उतरायची ती म्हणजे जेव्हा सेकंड डिलिव्हरी माझी झाली त्याच्यानंतर माझं वजन
फार वाढत चाललं होतं. ते माझं मला जाणवत होतं की काहीतरी इम्बॅलन्स होतंय थोडं. तर तेव्हा मी फार खोलात जाऊन विचार केला की आपल्याला फक्त बारीकच व्हायचंय, कारण थोडं थोडं कुठेतरी हातापायाला मुंग्या येणं म्हणा किंवा लवकर थकवा येणं असं काहीतरी सुरू झाल्यासारखं वाटलं. तेव्हा मी खोलात जाऊन विचार केला की आपण जिम करून आणि भरपूर व्यायाम करून, भरपूर डाएट अगदी एकदा न जेवता वगैरे सुद्धा आपण करून करून फार फार तर वजन कमी करू शकू. पण आपण कायम तसेच्या तसे राहणार आहोत का, की जेवढे आपण अगदी बारीक झालो तरी आपण बाहेरून सुंदर दिसू, पण आपण आतून सुंदर राहणार आहोत का, हा मला मोठा एक प्रश्न होता. त्याच्यावर मी अभ्यास करायचा प्रयत्न केला. तेव्हा असं जाणवलं की जेवढे आपण जिभेचे चोचले पुरवण्याचा प्रयत्न करतो तेवढं कुठेतरी जीभ आपल्याला साथ देते की छान लागतंय चव, पण खरं बुद्धी आपल्याला सांगत असते की हे बरोबर नाहीये. तो विचार आपण तेव्हा करत नाही आणि म्हणून दोन्हीचा मेळ साधला जाईल आणि आपण काय म्हणतो त्याला, आपण सॅटिस्फॅक्शन सुद्धा मिळेल आपल्याला जेवल्याचं आणि चवीला सुद्धा छान लागेल आणि आरोग्यदायी सुद्धा ठरेल. असं काय करता येईल, तेव्हा मी विचार केला. तेव्हा रुजुता दिवेकर च्या एका मी लेक्चरला गेलेले होते. त्यांनी पहिल्यांदा मी जेव्हा त्यांच्याशी पर्सनली बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जर डाएट करायचं असेल, डाएट आणि लाईफस्टाईल ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. डाएट तुम्ही थोड्या काळासाठी करू शकता, लाईफस्टाईल ही आपली कायमची असते. मग मी विचार केला की आपल्याला लाईफस्टाईल हवे, आपल्याला फक्त डाएट करून थोड्या दिवसापुरतंच निरोगी आयुष्य नकोय, तर आपण अखंड निरोगीच राहायला पाहिजे असे आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्या दृष्टीने मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आधी आम्ही बदललं ते तेल. हां, आणि घरातच आम्हाला जास्ती लागतं, त्याच्यामुळे म्हणजे आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे तेव्हा आम्ही जेव्हा पहिल्यांदा आणलं तेव्हा आणल्यानंतर एक आठवडाभरात आम्हाला फरक जाणवायला लागला. फार वेगळं काहीतरी जाणवायला लागलं, स्टॅमिना वाढला किंवा फार फ्रेश वाटायला लागलं. ॲलर्जी हळूहळू कमी होत गेली की माझ्या मुलीला पण कायम खोकला असायचा, सर्दी खोकला अखंड असायचा, ते कमी झालं. सासूबाईंचा वाताचा त्रास बऱ्याच अंशी कमी झाला. हे जेव्हा फरक जाणवायला लागले तेव्हा एक 6 महिन्यानंतर डोक्यात विचार आला की आपल्याकडे जर जागा आहे तर आपल्यासारख्या आजूबाजूच्या आणखीन 4 लोकांना जर का आपल्याला ही सेवा पुरवता आली तर चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या घाण्याच्या तेलाच्या प्रोडक्शनच्या मागे लागलो आणि तेव्हापासून हे तेल आपल्याकडे यायला सुरुवात झाली. पण मग तुम्ही सुरुवातीला कुठून घेतलं होतं हे घाण्याचं तेल? हो, अगोदर आम्ही आउटसोर्स करायचो आणि जसं जसं आमचा त्याच्यातला अभ्यास वाढत गेला तसं तसं आम्ही स्वतः त्याच्यात उतरलो आणि आता निसर्ग संचित म्हणजे निसर्गाने दिलेलं दान तसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न सुरू आहे. आणि मग किती वर्ष झाली ह्या व्यवसायाला सुरुवात होऊन? 10 वर्ष झाली. मी सातत्याने आम्ही लाकडी घाण्यावरची तेलं लोकांपर्यंत आणतोय. त्याच्यात आपले वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे शेंगदाणा तेल आहे. शेंगदाणा तेलाचं हे शेंगदाणा तेल आहे. ह्याच्यात खाली तुम्हाला साका पण तसाच्या तसा दिसेल. तर शेंगदाणा, करडई, तिळतेल, काळ्या तिळाचं तेल, मोहरी, अक्रोड, बदाम आणि खोबरेल तेल अशी आपली 10 प्रकारची तेलं आपण घाण्यावर काढतो. अच्छा. आणि मग निसर्ग संचित हे नाव कसं काय सुचलं? माझ्या मुलाचं नाव संचित आहे. त्याच्या जन्माच्या वेळेला मी फार विचार करून ते नाव ठेवलं. संचित म्हणजे देवानी दिलेली ठेव जी आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे ती कायम राहावी असं आपल्याला वाटतं, ते आपलं संचित. जेव्हा आम्ही लाकडी घाण्याच्या तेलाचं जेव्हा प्रोडक्शन सुरू केलं तेव्हा असं वाटलं की अरे निसर्गाने दिलेलं दान, निसर्गाने दिलेलं संचित आपण लोकांपर्यंत पोचवू शकतोय, म्हणून निसर्ग संचित हे नाव ठेवलं गेलं. खूपच समर्पक आहे हे नाव खरंच, की म्हणजे तुम्ही जसंच्या तसं निसर्गातनं आलेलं आहे त्याची पोषण मूल्य जपून ते तुम्ही ग्राहकांना देत आहात. त्यामुळे अगदी पूरक नाव आहे. मला अजून विचारायला आवडेल की जसं आता तुम्ही सांगितलात की सासरच्यांचा जो व्यवसाय होता तो म्हणजे अजूनही जो चालू आहे तो कॅटरिंग आणि मंडप वगैरेचा. पण मग जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की मला तेल व्यवसायामध्ये उतरायचं आहे, तर मग त्यांची तेव्हा साथ होती का तुम्हाला? प्रश्नच नाही. म्हणजे माझ्या मिस्टरांनी जेव्हा मी आधी म्हटलं की आपण हे तेल आणखीन आणू शकतो का, तेव्हा त्यांनी त्या क्षणी सांगितलं की हा विचार अतिशय उत्तम आहे. आपण नक्की याच्यावर विचार करून आपण नक्की लोकांपर्यंत पोहोचूया हे प्रोडक्ट घेऊन. कारण लोकांना तेव्हा खरंच अवेअर नव्हती एवढी. आज लोकांना लाकडी घाण्याचं तेल माहितीये तरी, पण तेव्हा मधली जनरेशन अशी होती की मागच्या पिढ्यांना माहिती होतं, पण आपल्या म्हणजे आमच्या पिढीला खरोखर माहिती नव्हतं की काय लाकडी घाण्यावरचं तेल.
तेव्हा लोकांना आधी मी जैन मंदिरामध्ये किंवा कॉलेजमध्ये वगैरे जाऊन लेक्चर दिलं, तेव्हा तेव्हा लोकांना ते कळलं. जेव्हा पहिल्यांदी लाकडी घाण्यावरची तेलं लोकांपर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा सखोल त्याचा अभ्यास केला. त्या अभ्यासात असं कळलं की इतके वर्ष आपण जे तेल खात होतो, रिफाईंड तेल, आम्ही तरी कुठे लाकडी घाण्यावरचं तेल वापरत होतो, मलाही माहिती नव्हता हा प्रकार. पण तेव्हा तो अभ्यास केल्यानंतर कळलं की वर्षानुवर्ष आपण केमिकल, रसायनवाले पदार्थ आपल्या शरीरात घालतोय आणि त्यामुळे आपल्या शरीराचं आतमधून काय झालं हे एक सेकंद मला पण भीती वाटायला लागली. म्हणजे आपण पैसेही देतो आणि त्याचा म्हणजे मोबदला तर आपल्याला चांगला मिळतच नाही, पण आपलं आरोग्यही आपण धोक्यात आणतो. आणि मला वाटतं हे रसायनयुक्त तेल आपण जे घेतोय हल्ली आहारामध्ये, त्याच्यामुळेच कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण हे जास्त आहे किंवा हार्ट अटॅक येणं ह्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी व्हायला सुरुवात होते. म्हणजे ॲसिडिटी हल्ली लोकांचा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. ॲसिडिटी नंतर येतो अल्सर आणि अल्सर नंतर कॅन्सर पर्यंत त्याचा प्रवास चालू राहतो. त्याच्यामुळे आपण फार विचार करून आपण रोज जे काही आहारात खातोय त्याचा अतिशय समर्पकपणे विचार करायला हवाय. बरोबर. कारण ते जर केलं तर आपण होणारे कित्येक आजार पुढे टाळू शकतोय, रोखू शकतोय. अगदी खरं. आणि हल्ली ह्याचं ज्ञान खूप कमी लोकांना असतं. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की लाकडी घाण्यावरचं तेल. तर बऱ्याच जणांना वाटतं, की हे आपण पूजेकरता वापरायचं असेल, म्हणजे हे आपण खाद्यपदार्थामध्ये वापरू शकत नाही, असा सुद्धा बऱ्याच जणांचा समज असतो. त्याच्यामुळे सुद्धा लोकं घेत नाहीत. पण आता बऱ्याच जणांना समजायला लागलं आहे, की नाही, लाकडी घाण्यावरचं तेल जे आहे, ते खाद्यपदार्थयुक्त तेल आहे, आपण ते वापरू शकतो. तर त्याच्यामुळे नक्कीच लोकं आता त्याच्याकडे वळली असतील. मला एक सांगावं असं वाटतं, की आपण शुभं करोती म्हणताना सुद्धा म्हणतो, की तिळाचं तेल कापसाची वात. हो. हे देवासाठी सुद्धा जर आपण तिळाचं तेल, ती वात छान तेवावी, मंद राहावी, त्याला काजळी धरू नये म्हणून इतकं जपतो, त्याला आपण तिळाचं तेल देतो. आणि मग आपल्या शरीरात आपण काय वापरतो ह्याचा कधी विचार केलाय का? आपली ज्योत, आपली जी जीवन ज्योत आहे, ती सुद्धा अशीच अखंड जर तेवत राहायची असेल, तर आपण शरीराला जो स्नेह देतोय, जे तेल देतोय, तूप देतोय, ते सुद्धा जर शुद्ध असलं तर आपण पण निरंतर असेच मंद आणि संथपणे छान तेवत राहू, कुठेही खरं. त्याचा हे न डिस्टर्बन्स न येता. आत्ताच तुम्ही जसं म्हणालात तसं संध्याकाळी आपण दिवे लागणीच्या वेळेस शुभंकरोती म्हणतो तेव्हा आपण तिळाचं तेल कापसाची वात. पण हल्लीचं जे तिळाचं तेल आपल्यापर्यंत पोचतं तर हे भेसळयुक्त आहे. कारण आपण बघतो की जेव्हा आपण ते समईमध्ये घालतो त्याच्यानंतर लगेच समई ही काळीसुद्धा होते. त्याच्यामुळे त्याचं शुद्धतेचं प्रमाण हे खूप कमी आहे. म्हणजे हल्ली आपण जाहिराती बऱ्याच बघतो, धारा धारा शुद्ध धारा, पण ती जी धार येते ती खरोखरच शुद्ध आहे का नाही हे आपल्याला माहिती नसतं. ह्याच्यावरनंच मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की बनावटी किंवा भेसळयुक्त जे तेल असतं ते कसं ओळखावं आणि तेल हे शुद्ध आहे ते कसं ओळखावं? त्याचे काही निकष आहेत का? रिफाईंड तेल हे जे दिसतं ते तुम्हाला पूर्णपणे ग्लॉसी दिसेल. अच्छा. हा, म्हणजे नितळ असतं ते तेल. हां. आता तेच लाकडी घाण्यावरचं जेव्हा तेल आपण बघतो तेव्हा ते गढूळ असतं. अच्छा. हां. त्याला खाली तसाच्या तसा साका दिसतो. हां. कारण हे तेल उष्णता न देता काढलेलं असतं आणि जे रसायनयुक्त तेल असतं त्याच्यात अर्थातच केमिकल्स घातलेली असतात. त्याच्यामुळे कंपन्या कित्येक टन तेल अतिशय कमी वेळामध्ये तयार करू शकतात. ह्याच्या उलट जे केमिकल फ्री आपलं रसायनमुक्त तेल आहे त्याचा घाणा चालवताना जवळजवळ आपण पाऊण तास घाणा चालवतो. त्याच्यात 7 ते 7.5 किलो शेंगदाणा टाकल्यानंतर 3 ते 3.5 लिटर जेमतेम तेल बाहेर येतं. त्या घाण्यामध्ये आपण जे लाकूड वापरतो ते असतं वगई नावाचं. आपल्या सगळ्या घाण्यांमध्ये वगई नावाचं लाकूड वापरतो कारण ते घर्षण, आतमध्ये ओंडका असतो, जे पिरता जो आतमध्ये घाणा असतो त्याच्या आतमध्ये सुद्धा वगईच लाकूड असतं आणि त्याचा जो मध्ये मेन ओंडका असतो तोही वगईचा आहे. कारण त्या दोघांचं घर्षण होताना या लाकडात कमीत कमी उष्णता तयार होते, घर्षण होऊन सुद्धा. आणि किंचित कोमट तेल होतं कारण ते तेवढं घर्षण झालेलं असतं, पण ते तेल तापत तर अजिबातच नाही, इवन गरम सुद्धा होत नाही. अच्छा. त्याच्यामुळे त्याची जी न्यूट्रियंट्स आहेत ती तशीच्या तशी त्या तेलामध्ये उतरलेली असतात आणि म्हणून हे तेल सगळ्यात हेल्दी आहे. आणि त्याच्या उलट
ह्या कंपन्या ज्या रसायन घालतात त्या रसायन घालून एका जवळजवळ 5 मिनिटांमध्ये कित्येक टन तेल तयार होतं. याच्यावरूनच आपल्याला समजता येईल की लाकडी घाण्यावरचं तेल काय आणि केमिकलवालं तेल काय. बरं, केमिकलवालं तेल आज तुम्हाला 160 ते 200 रुपये लिटरनी मिळतंय. तेच घाण्यावरचं तेल आपलं मिनिमम 360 रुपये ते 390 रुपये त्याप्रमाणे, कारण सीझननुसार शेंगदाण्याचे करडईचे भाव सुद्धा बदलत असतात. तेव्हा आपण तर शेंगदाणा जो वापरतो तो G20 असा एकदम प्रॉपर शेंगदाणा असतो. सगळं धान्य आपलं साफ स्वच्छ केलं जातं. त्याच्यानंतर शेंगदाणा करडई. आता शेंगदाणा आपल्याला घाऊक भावामध्ये 100 रुपयापर्यंत मिळतो. घाऊक घेतला तर बऱ्याच प्रमाणात जो आम्ही आणतो तो 100 रुपयापर्यंत मिळतो. त्याचा 1 लिटर 3 किलो शेंगदाणा 1 लिटरसाठी लागतो आपल्याला. 3 किलो? हा, 3 किलो शेंगदाणा म्हणजे 300 रुपये आपले इकडेच झाले. हो. त्या 300 रुपयामध्ये नंतर जे लोक घाण्यावर काम करतात त्यांचं त्याच्यात आलं. त्याच्यानंतर पॅकेजिंग आलं, बॉटलिंग आलं, स्टिकर लावले जातात त्याला. त्याच्यानंतर ते ट्रान्सपोर्ट होऊन आपल्यापर्यंत येतं सगळ्यांपर्यंत. पण तसं प्युअर तेल आपण लोकांना देतो तोपर्यंत त्याची कॉस्ट अर्थातच 350 रुपये तर नक्की झालेली असते. अगदी खरं. मग जर का तुम्ही 150 ते 200 वाला तेल खाताय तर त्याच्यात तुम्हाला शेंगदाण्याचा अख्खा खरोखर अर्क प्युअर मिळेल का, हा तुम्हीच थोडासा विचार करा. म्हणून लोकांना अलर्ट करावं असं वाटतंय की तुम्ही किमतीत जाऊ नका. बरं, आपलं जे तेल आहे ते साधारण आणखीन 10 दिवस, म्हणजे तुम्ही 1 लिटर जर बाहेरचं तेल 150-200 वाला वापरत असाल ते 1 महिना गेलं तर आपलं तेल त्याच्या पुढे 15 दिवस अजून चालतं. अच्छा. हा, कारण ते स्वयंपाकाला कमी लागतं. ओ. म्हणजे चांगली कॉस्ट देऊन उलट तुम्ही निरोगी राहायचा जर प्रयत्न केलात तर थोडेसे पैसे जास्ती असले तरी सुद्धा तुम्हाला ते जास्त दिवस पुरतंय. ह्या मुद्द्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून तुम्ही बाहेरचं स्वस्तवालं तेल घेताय आणि शरीराची हानी करून घेताय. खरंय. म्हणजे जे दिसतं ते नसतं. आपण म्हणतो की फक्त जी जाहिरात होते ते खरं क्वालिटी प्रोडक्ट नाही किंवा त्याच्यामध्ये पोषक मूल्यद्रव्यही नसतातच. आता अजून एक मला विचारावंसं वाटतं की जे हे घाण्यावरचं तेल आहे ते जेव्हा आपण स्वयंपाकाकरता वापरतो तर ते जे तेल आहे ते पटकन तापतं का? किंवा आत्ताची जी तेलं आहेत आपण अगदी थोडा जरी गॅस ठेवला कमी तरी सुद्धा ते पटकन तापतं आणि वाफ यायला लागते? नाही, आता आपलं जे तेल आहे ते तापायला वेळ लागतो. अच्छा. हा, कारण त्याचा बॉइलिंग पॉइंट प्रत्येकाचा थोडा लांबचा आहे. आपण ते ओरिजिनल ठेवल्यामुळे. ओके. हा, आणि जेव्हा आपण ते खूप प्रमाणात तापवतो तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉइंट डिफर होतो, की करडईचा वेगळा होतो, सूर्यफुलाचा वेगळा होतो, शेंगदाण्याचा वेगळा होतो. पण जेव्हा आपण कुकिंगसाठी इन जनरल तापवतो तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉइंट डिफर होत नाही. त्याच्यामुळे आमचं असं सजेशन असतं की एक तर तुम्ही तेल आलटून पालटून वापरा, म्हणजे सगळ्या बाजूनी सगळं तुमच्या शरीरात जाईल. की तुम्ही महिनाभर तीळ तेल वापरलं, थंडी आहे, तुम्ही तीळ तेल वापरा, कॅल्शियम जाईल तुमच्या पोटात. बाकी शेंगदाणा वापरा, ओमेगा 3 पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा जबरदस्त स्रोत आहे. करडई वापरलं तर तुम्हाला पूर्णपणे ई विटॅमिन मिळतंय, की जे हल्ली कशातूनच मिळत नाही, कारण सगळीकडे फवारणी झालेली असते, केमिकल्स वापरलेली असतात. त्याच्यामुळे करडई हे तर सगळ्यात उत्तम तेल आहे की ज्याच्यात तुम्हाला ई विटॅमिन जबरदस्त प्रमाणात मिळत आहे आणि हार्ट आणि कोलेस्ट्रॉलसाठी करडई अतिशय उत्तम. त्याच्यानंतर आपलं येतं कोकोनट तेल. खोबरेल तेल हे पुन्हा 2 प्रकारचं काढलं जातं. एक सुक्या खोबऱ्याचं, एक ओल्या खोबऱ्याचं. अच्छा. ओल्या खोबऱ्याचं त्याला म्हणतात वर्जिन. ते नारळाचं दूध वापरून ते तेल बनवलं जातं. नारळाच्या दुधापासून तेल काढलं जातं ओल्या खोबऱ्याचं. आणि त्याची प्रोसिजरही फार किचकट असते. पण अल्झायमर सारख्या रोगावर आता सध्या ते अतिशय प्रभावी औषध तयार झालेलं आहे. तयार म्हणजे आपल्याकडे होतच. ते जेव्हा बाहेरच्या देशातून पेपर्स आले त्याचे अभ्यासाचे तेव्हा आपल्या लोकांना आता पटायला लागले. पण जे पूर्वीपासून आपले पणजी पणजोबा आजी आजोबा वापरत होते आणि ते निरोगी होते, त्यांना काही आजार नव्हतं, अरे बीपीची गोळी नाही, डायबेटीसची गोळी नाही, या सगळ्याचं मूळ कारण हे आहे. त्याच्यामुळे शुद्ध काढलेलं तेल, खोबरेल तेल, आणि मध्ये असं आलं होतं की कोकोनट वापरू नका किंवा त्याच्यात कोलेस्ट्रॉल, त्याच्यात गुड कोलेस्ट्रॉल आहे जे तुम्हाला आवश्यक आहे, ते तुमच्या शरीरात जाणं आवश्यक आहे. म्हणून आजकालच्या मुली ज्या डाएट करतात
ते काही न खाता करतात असं नाहीये. तुम्ही चांगलं खाऊन डाएट करा तर ते तुमच्या शरीराला प्रभावी ठरणार आहे. अगदी खरं. त्यामुळे सुक्या खोबऱ्याचं आणि ओल्या खोबऱ्याचं अशी दोन्ही प्रकारची तेलं असतात. रोजच्या स्वयंपाकाला आपण सुक्या खोबऱ्याचं वापरतो तेल. बरोबर. जे नॉनव्हेज करतात हो. किंवा केरळ साऊथकडची लोक मोस्टली खोबरेल तेल वापरतात, तर तेही आहारात जरूर वापरावं. रोज 2 चमचे खोबरेल तेल रात्री निसताना जर घेतलं तर रात्रभरात पूर्ण टॉक्सिन्स आपल्या शरीरातून दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडतात. अच्छा, म्हणजे पोटातनं ते घ्यायचं. पोटात घेतलं तर अच्छा. ते त्वचेसाठी अतिशय चांगलं आहे, डोळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे, केसांसाठी. म्हणजे आपलं खोबरेल तेल जर तुम्ही हातावर घेतलं तर खरं तेल आणि खरं तूप ओळखायचं कसं, तर तुम्ही स्किनला लावल्यानंतर त्याची तकाकी राहत नाही स्किनवर. ताबडतोब आपली स्किन ॲब्झॉर्ब करते. म्हणजे थोडक्यात मला असं कधीतरी वाटतं की जेव्हा मी खोबरेल तेल रोज रात्री लावते की बाहेरचे क्रीम्स लावण्यापेक्षा मला हे फारच, आता आम्हाला तर सवय झाली आमच्या घरचंच असल्यामुळे, तर सगळीकडे जेव्हा हे तेल लावते ना तेव्हा एक 5 मिनिटात ते पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं असतं की कोणाला सांगून खरं वाटणार नाही की अरे तू 5 मिनिटापूर्वी एवढं तेल लावलेलं. केसांमध्ये सुद्धा इवन, आणि झोप अतिशय शांत लागते. म्हणजे नॅचरलिटीचा जो काही फरक आहे तो तुम्ही खरोखर स्वतःहून अनुभवून बघा. नक्कीच. आणि आत्ता तसं तुम्ही म्हणालात, की म्हणजे डाएटच्या नावाखाली कोणीही हल्ली तेल पण खात नाही. म्हणजे हां, किंवा असं ब्रशनी नुसतं ते लावायचं. पण तेवढं सुद्धा कमी प्रमाणात तेल आपल्या शरीराला नाही चालत. म्हणजे त्याचाही समतोल तुम्ही राखला पाहिजे, की जास्त प्रमाणात घेतलं तर कोलेस्ट्रॉलचं टेन्शन आहे. कमी प्रमाणात घेतलं तर आपल्या शरीराला हवं तितकं वंगण मिळत नाही. मग गुडघेदुखीचे त्रास चालू होतात. मग बाहेरून तेलाचा तुम्ही मारा करता गुडघ्यावरती. त्याच्यापेक्षा जसं तुम्ही म्हणताय, की रोज तुम्ही 2 चमचे रात्री झोपताना घेतलं, तर ते तुमच्या शरीरात आतूनही वंगण होत असतं त्याला. हो. आणि आतले जे सगळे स्नायू आहेत त्याचा लवचिकपणा वाढण्यासाठी देवाने आपल्याला हे निसर्गातूनच दिलंय. त्याच्यासाठी बाहेरच्या मॅनमेड औषधं घेण्याची गरज नाहीये. बरोबर आहे. आत्ता तुम्ही सांगितलं, की 2 प्रकारची नारळाची तेलं आहेत. एक सुक्या खोबऱ्याचं आणि एक नारळाच्या दुधापासनं. पण मग जे नारळाच्या दुधापासनं आपण तेल बनवतो, ते आपण खाण्याकरताच वापरतो? हो, हे खाण्याकरताच. आणि जे मेन औषध म्हणून वापरलं जातं की हां. नाकात घालायचंय हां. किंवा काही काही जणांना डोळ्यात सुद्धा घालायला सांगतात. अच्छा. हा, किंवा अल्झायमर सारखा रोग झालाय, बरेच हे झाले आणि तो बरा होत नाहीये, सांधेदुखी खूप वर्षापासूनची आहे, तेव्हा ओल्या नारळाचं तेल घ्यायचं औषध म्हणून. अच्छा. हा, पण मग ते जे पोटातनं स्वयंपाकाला आपण घ्यायचंय का पोटातून घ्यायचं. पोटातूनच हो, घ्यायचंय? पोटातून. अच्छा. काळ्या तिळाचं तेल आहे आपल्याकडे. हां. काळ्या तिळाच्या तेलामध्ये म्हणजे काळ्या तिळामध्ये खरं तर पांढऱ्या तिळापेक्षा कॅल्शियम जबरदस्त प्रमाणात असतं. अच्छा. पण आपण काळे तीळ वापरत नाही, आपण फक्त श्राद्धाला काळे तीळ हो, वापरतो. अगदी खरं. हा, कारण पण तसंच आहे की ते एवढ्या आपल्या आहारात नाहीत, कारण ते कॅल्शियम आपलं शरीर एवढ्या पटकन पचवू शकत नाही त्याच्यात अच्छा. जेवढ्या प्रमाणात असतं. हां. म्हणून काळ्या तिळाचं तेल आपण फक्त बाहेरून लावण्यासाठी ठेवतो. पण त्याच्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस सारखे आजार लोकांचे कसे बरे होतात, तर आपली स्किन आणि आपली हाडं जेव्हा ते कॅल्शियम ॲब्झॉर्ब करतात हो. तेव्हा त्याच्यातलं वंगण आणि ते त्याला जे काही एक नरिशमेंट हवी असते ते पूर्ण प्रमाणात मिळते. म्हणून काळ्या तिळाचं तेल आपण बाहेरून लावायला सांगतो मसाज करण्यासाठी. असं. आता हे जे आपलं सगळं प्रोडक्शन आहे, ते कुठे होतं? हे आपलं संभाजीनगरला सगळं प्रोडक्शन होतं. अच्छा, औरंगाबादला. हां. ओके. तर तिथे अ, का आम्ही सुरू केलं त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की एकतर आपल्या मुंबईतली हवा दमट आहे. हं. त्याच्यामुळे तिकडच्या हवेमध्ये जो धान्याचा दळ निघतो तो आपल्या इकडच्या हवेला निघत नाही. अच्छा. परत आपल्या इकडे धान्य लवकर खराब होतं. त्याच्यामुळे आम्ही तिकडे प्रोडक्शन करण्याचा सुरुवात केली. आणि मग तिथे कधीपासनं म्हणजे फॅक्टरी चालू 3 झाली आहे? वर्ष झाली आपली तिकडे फॅक्टरी चालू आहे. अच्छा. 17 ते 18 लोक आपली रोज तिकडे अखंड काम करत असतात. म्हणजे अगदी नाईट शिफ्टला सुद्धा वेगळी जण आहेत आणि डे शिफ्टला सुद्धा वेगळी आहेत. अच्छा. एका घाण्यावर आपण जेव्हा शेंगदाणा तेल काढतो हां. तेव्हा पूर्ण ती बॅग झाल्यानंतर घाणा पूर्ण स्वच्छ केला जातो, धुतला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दुसरं करडई किंवा मोहरी हे टाकलं जातं. मोहरीचं तेल काढण्यासाठी परत आपल्याला म्हणजे त्या माणसांना खूप कष्ट आहेत. म्हणजे खरंच या सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद आहेत की ही लोक तिकडे त्या घाण्यावर जेव्हा काम सुरू असतं, म्हणजे मोहरीचं तेल जेव्हा निघत असतं तेव्हा त्याचा धूर खूप होतो, डोळ्यांची आग होते मोहरीमुळे. पण त्याचं तेल इतकं अप्रतिम आणि इतकं औषधी आहे. पण ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे मधले सगळे वर्कर्स असतात त्यांचा खूप मोठा हात आहे आपल्या पाठीशी, म्हणजे लिटरली.
म्हणजे ते देवदूतासारखंच अगदी अगदी खूप खूप खूपच. आणि मला वाटतं राईचं तेल जे आहे ते बरेच जण वापरतात. म्हणजे यूपी साईडला तर राईच्या तेलामध्येच स्वयंपाक ते करत असतात. हो. आता आपल्याकडे सुद्धा खऱ्या पालेभाज्या हां. मोहरीच्या तेलात फार सुंदर होतात. अच्छा. आणि रोज नाभीमध्ये टाकण्यासाठी सुद्धा एक आठवड्याभराने जर आपण बदललं की एक आठवडा बदाम तेल, एक हां. आठवडा मोहरी तेल, एक आठवडा खोबरेल तेल, हां. हे नाभीत जर आपण टाकलं रात्री झोपताना, तर पूर्ण शरीरात ते रात्रभरात संचार करायला सुरुवात होते आणि अतिशय निरोगी राहण्यासाठी ह्याचा फार मोठा परिणाम होतो. आणि त्यातनं जे काही टॉक्सिन असतील तेही बाहेर पडायला मदत होत असेल आणि त्यामुळे आपलं शरीर आपोआपच ते डिटॉक्स होतं. आता जे तुम्ही सांगितलं की प्रोडक्शन आपलं औरंगाबादला आहे, तर एका दिवसामध्ये साधारण किती लिटर तेल निघतं? एका दिवसात साधारण आपण 100 ते 150 लिटर तेल काढतो. अच्छा. पण मग हे प्रत्येक ह्याचं का फक्त म्हणजे नाही, आता कोकोनट ऑइल किंवा बॅचेस असतात की जशी जेव्हा गरज असेल त्याप्रमाणे तो घाणा थांबवला जातो. अच्छा. पण आपली कपॅसिटी 200 लिटर, 250 लिटर, 300 पर्यंत आपली कपॅसिटी आहे. आणि हे 365 दिवस चालू चालूच असते? असतं, चालूच अच्छा. असतं. हो, ओके. अखंड चालू असतं. निसर्ग संचितमध्ये तेलाव्यतिरिक्त अजूनही कोणती उत्पादने मिळतात का? हो. माझा मनापासूनचा प्रयत्न आहे की प्रत्येक स्त्रीचं स्वयंपाकघरातला प्रत्येक कोपरा शक्यतोवर रसायनमुक्त असायला पाहिजे. त्याच्यासाठी तेलाबरोबरच जे अगदी आपल्याला रोज लागतं ते सुद्धा सगळं केमिकल फ्री मिळतं का? तर हो, मिळतं. आणि त्याचा शोध घेऊन आम्ही ते आपल्यापर्यंत आणतोय. तेलाबरोबरच आपण केमिकल फ्री अशी जी प्रोडक्ट्स देतो ती आहेत खांडसरी साखर, गूळ, गुळाची पावडर आहे, नैसर्गिक गुळाची ढेप आहे, हळद, साजूक तूप हे जे आपलं आहे ते देशी गाईंचं आहे. देशी गाई म्हणजे ज्याला वरती कुबड असतं ती गाय. त्याच्यात साहिवाल येते, गीर येते, ह्या सगळ्या आपल्या देशी गाई आहेत. त्यांच्या दुधापासून केलेलं तूप हे अतिशय औषधी आणि आरोग्यदायी असतं. त्याच्यामुळे ते आहे. व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणजे आपण म्हटलं तसं ओल्या खोबऱ्याचं तेल आहे. नंतर शुद्ध नैसर्गिक मध आहे आणि सैंधव आहे. ह्या सगळ्याला आता सध्या जे आपण अल्टरनेटिव्ह वापरतोय त्याचा थोडासा सगळ्यांनी विचार करावा असं मनापासून वाटतंय की ते न वापरता आपल्याला निसर्ग जे देतोय ते शुद्ध असे पदार्थ आपल्याला वापरता येतायत. मग जो आपण रोज स्वयंपाक करतोय तोच जास्तीत जास्त आरोग्यदायी जर झाला तर त्याला आपण खरा सकस आणि परिपूर्ण आहार म्हणू शकतो. जसं आत्ता आपण बघितलं की ही सगळी जी प्रॉडक्ट्स आहेत ती अतिशय शुद्ध आणि पोषण मूल्य त्याची जपलेली आहेत. सो ती जर का आपण वापरली तर आपलं मनही शुद्ध होईल. जसं गाणं आहे, मन शुद्ध तुझं, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. बरोबर. मला असं वाटतं की आपल्या बाबतीत हे उलटं आहे की जेव्हा आपण शरीर शुद्ध ठेवतो तेव्हा आपसुकच मन स्वच्छ होतं. कारण शरीर मनाला त्रास देत नाही तेव्हा. आपलं काही दुखत असेल, खुपत असेल, ऍसिडिटी झालीये, सारखं तोंड वाकडं आहे, सारखी कसली तरी ॲलर्जी होतीये म्हणा, तेव्हा आपलं मनही दुःखी असतं. आपल्याला प्रफुल्लित नाही वाटत, जगावंसं नाही वाटत किंवा कुठेतरी ती एक जाणीव आपल्याला अशी सारखी होते की अरे कशाला जाऊ दे असं. मग जेव्हा तुम्ही शरीर सुदृढ ठेवता तेव्हा तुम्हाला आपोआपच ऍक्टिव्हनेस येतो आणि तेव्हा मन खरं प्रफुल्लित होतं. अगदी खरं आणि चैतन्यमय वातावरण नेहमीच असतं. आत्ता जसा तुम्ही गाईच्या तुपाचा उल्लेख केलात, तर त्यातनं मला एक विचारावसं वाटतं, की जेव्हा गर्भावस्था असते, तर गर्भार स्त्री जी असते, तिला नेहमी सांगितलं जातं, की तू कमी तूप खा, कमी तेल खा, कारण नाहीतर त्यांनी हृदयाचे रोग होऊ शकतात, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. तर हे कितपत खरं आहे? आणि तेव्हा जर का हे लाकडी घाण्यावरचं तेल तिने स्वयंपाकात वापरलं, तर त्यांनी काही फरक पडतो का तिच्या आरोग्यामध्ये? सगळ्यात पहिलं मला गर्भार मातांनाच सांगावंसं वाटतंय की सगळ्यात अगोदर आपल्या मूल जन्माला यायच्या आधीपासून जर तुम्ही त्याची इतकी काळजी घेताय तर अर्थातच तुमचं जे बाळ येणार आहे ते कित्येक त्रासांपासून मुक्त होईल. हा अगदी विचार करण्यासारखा पॉइंट आहे. कारण जो प्रत्येक घास ती माता खात असते त्याच्यावरून अख्खं बाळ आतमध्ये तयार होत असतं, अख्खा जीव आत तयार होतो आणि त्याला पुढे पूर्ण दुनियेत प्रवेश करून सगळं फेस करायचं असतं. जेव्हा ते शरीराने सुदृढ असेल, अर्थातच मानसिक पण पाहिजे. तुम्ही गर्भसंस्कार आणि हे सगळं करून तुम्ही मनावर पण चिकार फरक त्याच्यात आणू शकता, बदल करू शकता. पण जर का तुम्ही खरोखर सुजाण माता असाल तर कृपया केमिकलवालं काहीही खाऊ नका.
असा शोध घ्या जिकडे जास्तीत जास्त मला रसायनमुक्त निसर्गाच्या सानिध्यातून जे काही निसर्गाने दिलेलं आहे ते मला जर खाता आलं तर ते माझ्या बाळासाठी नक्कीच पौष्टिक ठरणार आहे. त्याच्यामुळे त्याचा प्रत्येक कणनी कण तयार होताना जर या मातांनी खरोखर मनापासून विचार केला आणि खरोखर ही जर आपली तेलं वापरली, शुद्ध तूप वापरलं, केमिकलवाल्या मिठाच्या साखरेच्या पेक्षा आपली खांडसरी साखर, गूळ किंवा सैंधव मीठ हे जर पदार्थ आपल्या आहारात आणले तर तुम्हीच विचार करा की ते बाळ जे जन्माला येईल ते किती सुरेख, आत्मधून सुद्धा, नुसतं बाहेरचं हे नाही पण आतून सुद्धा ते तेजस्वी असेल. अगदी खरं. आणि ती जी त्याला पोषण मूल्य आधीपासून मिळालेली असतील, त्याच्याही आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होणार आहे आणि त्याची कांतीही तेजस्वी असेल. अगदी खूपच फारच. निसर्ग संचितची जी उत्पादनं आहेत, त्याचं तुम्ही मार्केटिंग कसं करता आणि त्याची कुठे-कुठे आउटलेट्स आहेत? हां. 10 वर्षांपूर्वी जेव्हा आपण हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा मला लोकांना अवेअर करायला लागलं, की लाकडी घाण्यावरचं तेल काय आहे. पण 10 वर्षापूर्वी जो ग्राहक आपल्याकडून तेल घेत होता, तो अजूनही ग्राहक आपल्याकडे येऊनच तेल घेतो. कारण त्याचं महत्त्व त्यांना कधीच कळलेलं आहे. त्याच्यामुळे लोकं एकमेकांना सांगत गेली, की "अरे, मी हे वापरतोय, मला हा असा-असा फरक जाणवला." किंवा इव्हन लोकं 8-8 दिवसात माझ्याकडे रिपोर्ट घेऊन आलेली आहेत, की माझं कोलेस्ट्रॉल खरंच कमी झालंय किंवा मला आता खूप छान वाटायला लागलंय, मला ताजंतवानं वाटायला लागलंय, की मी मुद्दामून सांगायचे लोकांना, की तुम्ही हे जेव्हा आता पहिल्यांदा सुरुवात करताय, तेव्हा तुम्ही थोडे आधी रिपोर्ट करा आणि मग तुम्ही बघा, की तुमच्यात काय फरक पडतोय. म्हणजे मलाही जाणवेल नक्की, की लोकांना किती आणि कसा फायदा होतोय ते. तर चिक्कार लोकांचे मला याच्यावरती व्ह्यूज आलेले आहेत, की आमचे खरंच फार निरोगी राहण्यासाठी मदत होतीये. कांती सतेज झाली, झोप चांगली लागायला लागली. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण आपण त्या निग्लेक्ट करतो. त्याच्यामुळे सर्वदूर आता ठाण्यात तर आपली तेलं सगळीकडे जातात. जिथे ऑर्डर असते तिथे आम्ही घरपोच सुद्धा सुविधा ठेवलेली आहे घरी पोचवायची. कारण बरेचसे जण आजी-आजोबा हल्ली एकटे राहतात. त्यांना यायला जमत नाही दुकानावर. मग तेव्हा आपण आपला डिलिव्हरी बॉय तिकडे पाठवतो आणि होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल करून देतो. पण मग होम डिलिव्हरी ही फक्त ठाण्यापुरतीच मर्यादित आहे? नाही, मुंबईमध्ये सुद्धा आपलं जातं सगळीकडे. दादर, इव्हन बोरिवली, वसई ह्या साईडला सुद्धा आपली तेलं मिळू शकतात. अच्छा. आणि कोणाला जर का ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर ती सुद्धा व्हॉट्सॲपवर सुविधा हो, आहे? हो. व्हॉट्सॲपवर आपल्याला जर त्यांनी पिंग केलं तर आपण लगेच ऑर्डर प्लेस करू शकतो. अच्छा, ओके. आरतीताई, मला अजून एक विचारायचं आहे, की जसं आपण शुद्ध तेल हे आहारात वापरतो, तसं अजून कोणते पदार्थ आहेत, की जे आपण आहारात वापरावे? की जसं पूर्वी आपण हातसडीचे तांदूळ वापरायचो किंवा आता मिलेट्स पदार्थ म्हणजे तृणधान्यांचे पदार्थ आहेत. तर असे अजून कुठले पदार्थ आहेत, की ज्याने आपलं आरोग्य चांगलं राहील? आता तेलाबरोबरच येतं तूप, बरोबर. त्याच्यानंतर दूध. हां. ह्या 3 गोष्टी तर आपण शुद्ध वापरल्याच पाहिजेत. त्यातल्या त्यात दुधात आपण शाश्वती देऊ शकत नाही. पण आपण तेल आणि तूप या बाबतीत मात्र नक्की शाश्वती देऊ शकतो, की हे ओरिजिनल आपलं आहे, काही हे न करता. पण त्याच्याबरोबरच येतं ते मीठ, हळद, हिंग, त्याच्यानंतर साखर, गूळ हे सुद्धा प्रकार जे बाजारात मिळतायत ते रसायनयुक्त आहेत. ते आपण कधी विचार करत नाही त्याचा. इव्हन आपण ज्या डाळी खातो त्या पॉलिश केलेल्या असतात. अगदी खरं. त्यातली सत्व बऱ्याच अंशी कमी झालेली असतात. मग आपण जेव्हा 4 वेळा त्याचं सेवन करू, तेव्हा खरं जेव्हा एकदा सेवन करू तेव्हा जो मिळणारा त्याच्यातला इफेक्ट आहे किंवा जे प्रोटीन्स आहेत ते आपल्याला 4 वेळा खाऊन मग ते प्रोटीन मिळतायत. तर मग जेव्हा आपल्याला ओरिजिनल हवं असेल तर तुम्ही अनपॉलिश डाळी वापरायला सुरुवात करा. गावरान धान्य, कडधान्य वापरायला सुरुवात करा, की त्याच आहारातून आपल्याला आपल्या ताटाच्या प्रत्येक बाजूतून आपल्याला सगळं सात्विक मिळतंय. अशा वेळेला असं जर ताट आपल्या समोर असेल आणि ह्या ताटाचा जर नैवेद्य आपण जेवायच्या आधी देवाला दाखवला तर देव सुद्धा खरोखर खुश होईल आणि ते अन्न आपण सेवन केल्यानंतर आपल्याला त्या अन्नाचा कुठलाही त्रास होणार नाही. कारण आपण त्याच्यात कुठल्याही चुकीच्या पद्धतीने भेसळ करून आपण ते अन्न आपल्यापर्यंत आणलेलं नाहीये. म्हणून जे हे अन्न तयार करतायत शेतकरी लोक किंवा हे जे प्रचंड मेहनत करतायत त्या लोकांच्या कामानंतर जी मधली चेन आहे, जी त्याच्यात भेसळ करतीये, ती लोकं आपल्यापर्यंत हे प्रोडक्ट्स आणतायत, अशी प्रोडक्ट्स. तर आता सगळ्यांनी अवेअर झालं आणि जर व्यवस्थित आहाराचं नियोजन केलं,
तर आपलं शरीरही खरोखर आपल्याला ब्लेसिंग्स देईल, आशीर्वाद देईल, की बाबा तू असाच कायम छान राहा. आणि खरोखर जर आपलं शरीर चांगलं असेल तर आपण शेवटपर्यंत आपलं आयुष्य एन्जॉय करू शकतो, आनंदी राहू शकतो. अगदी खरं. जसं आपण म्हणतो आरोग्यम धनसंपदा. आणि आत्ता जसं तुम्ही ताटाचं वर्णन केलं, तर अन्न हे पूर्ण ब्रह्म, तर ते खरंच ज्याच्यामध्ये सगळी पोषण मूल्य सामावलेली आहेत, ते खरोखरच पूर्ण ब्रह्म म्हणून अन्न आपण सेवन करू हो. शकतो त्याचं. अगदी छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, की जेव्हा आपण बाहेरचं खातो, बाहेरचा वडापाव आणि हे शेवटी जीभ आहे, कधीतरी वाटणारच, सवालच नाही. पण कधीतरी ह्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये शब्द घातला पाहिजे, की कधीतरीच हे खावं. कारण ते खाल्ल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता, तेव्हा प्रत्येकाने विचार करा, की असं कधी होतं का, की अरे आपल्याला एकदम ओके, मी रोज खातोय पण एकदम ओके, असं नसतं. जेव्हा तुम्ही रोज रोज ते खायला लागता तेव्हा सरळ सरळ तुम्ही पैसे देता आणि केमिकल शरीरात घालून घेता, रसायनं शरीरात घालून घेता. आणि त्याच्यानंतर येऊन एक छोटीशी ढेकर जरी आली ना, तरी सुद्धा खरं म्हणजे तुमचं काहीतरी बिनसलेलं असतं. अच्छा. त्याच्यामुळे तीच सुरुवात होते, की तुम्हाला ॲसिडिटी सुरू होते. आणि मग आपण म्हणतो, "अरे ॲसिडिटी बरेच दिवस झाले जात नाहीये." पण मग तुम्ही ह्याचा विचार केलायत का, की ही कशामुळे, याचं मूळ काय आहे? त्याच्यामुळे डोकं दुखणं, हल्ली वरचेवर मुलांचं, लहान मुलांचं डोकं दुखतंय. का? आपण भले अगदी घरचं देतोय, पण घरात सुद्धा आपण त्यांना पूर्ण रसायनमुक्त देऊ शकतोय का? हा प्रत्येक आईने विचार करायला हवा, की आज जो आपण मुलाला डबा दिलाय, त्या डब्यामध्ये आपण जे पदार्थ दिलेत, ते अगदी घरचे आहेत. पण ते केमिकल फ्री गेलंय का त्याच्या पोटामध्ये? हं. त्याच्यामुळे हा विचार करायची फार गरज आहे. आणि त्याच्यामुळे आपण खूप सारे आजार खरंच टाळू शकतोय. आणि खरंच तुम्ही म्हणालात तसं हल्ली तरुण पिढीमध्ये सर्रास हे आपण बघतो, की मायग्रेन आहे, डोकंदुखी आहे. लहान मुलांना कमी वयामध्ये चष्मा लागतो किंवा ओबेसिटीचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे. जाड लठ्ठपणा ह्याचं प्रमाण. झोप, निद्रानाश हा तर हल्ली मेजर प्रॉब्लेम झालाय शाळेतल्या मुलांपासून. आणि निद्रानाश म्हणजे आपण खरोखर जर आपलं खोबरेल तेल तुम्ही डोक्याला लावून जर झोपलात तर एवढी गाढ झोप लागते. पण हल्लीच्या मुलींना शाळेत सुद्धा दुसऱ्या दिवशी जायचं असतं म्हणून त्या आदल्या दिवशी तेल लावत नाहीत डोक्याला. म्हणजे हे छोटे छोटे जे आपल्याला आपल्या आजी आजोबांनी संस्कार दिलेत ना, ते थोडेसे मुलांना दटावून त्यांच्यावर ते करायला हवेत, कारण त्याच्यात त्यांचाच फायदा आहे. हल्ली फॅशनच्या नावाखाली आपण तेल न लावणं ही फॅशन झालेली आहे. पूर्वी कसं की तेल लावून, मलाही आठवतं मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा 2 वेळा आई आणि आजी तेल लावून अगदी घालायच्या आणि त्यातनंच खरं आपल्याला पोषण मूल्य मिळत होतं. म्हणून म्हटलं, की बाहेरचं सौंदर्य जरी वाढलंय, तरी आतून ही पिढी नाजूक होत चालली आहे. खुळखुळा झालेला आहे मला वाटतं आपल्या शरीराचा. कुठे. खरंच. आणि पूर्वी बायका किंवा पुरुष सुद्धा आता सौंदर्याच्या मागे नव्हत्या, पण त्या आतून सुंदर होत्या. अगदी खरं, अगदी खरं. आणि हल्ली तीच एक स्पर्धा वाढलेली आहे, की मी किती बाहेरून सुंदर दिसे. पण तुमचं मनसुद्धा तेवढंच जर का सुंदर असेल, तर ते तुमच्या चेहऱ्यावरती येतं. त्याच्याकरता तुम्हाला वेगळे केमिकल्स किंवा मेकअपची गरज गरज नाही. नसते. खरंय, खरंय. म्हणजे सतेज कांतीसाठी काय, किंवा हे जे निसर्गाने आपल्याला ऑलरेडी देऊन ठेवलेलं आहे, त्याचा थोडा विचार करा. किंवा मध सुद्धा अगदी रोज 1 चमचा मध जरी लिंबू पाणी किंवा ह्याच्यातून घेतलं, किंवा अगदी नुसतं कोमट, तरी सुद्धा आत जे आपण पंचामृत म्हणतो, ते देवाला नैवेद्य त्याचा का दाखवला जातो? कारण ते सगळं इतकं पोषक आहे. देवाने त्याच्यासाठीच नैवेद्य ठेवलेलं आहे, की हे सगळं मी नाही तर तुमच्या पोटात जावं. आणि म्हणून हे जे आहे ते आपण जितकं जास्तीत जास्त शक्य आहे तितकं आहाराकडे, रोजच्या जेवणाकडे लक्ष देऊन जर वागलं, तर पुढची पिढी नक्कीच बऱ्याचशा आजारांपासून वाचू शकेल. अगदी खरं. खरंच म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे हे सगळं तुमच्याच हातात आहे. तुमचे जीवन कसं घडवायचं, कसं बनवायचं आणि तुम्ही कोणती गोष्ट पैसे देऊन घेताय ती पोषक आहे, नाही आहे, हे तुम्हीच पडताळून बघायला पाहिजे आणि आता खरोखर जागरूक व्हायला पाहिजे. आरतीताई, तेल आणि आरोग्य याविषयी तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे, की जी गोष्ट आपल्या आहारामध्ये अनअवॉइडेबल आहे, की तुम्ही तेलाशिवाय असा स्वयंपाक करू शकणार नाहीत. आणि
जर असा केलात तर ते तुम्ही फार काळ सस्टेन करू शकणार नाही त्या स्वयंपाकाबरोबर, की बरोबर. तुम्ही आठवडा 2 आठवडे अगदी 15 दिवस विदाऊट तेल खाऊ शकाल, पण 16व्या दिवशी तुम्हाला तेल वापरायलाच लागेल आणि हे योग्यच आहे कारण शरीराला त्याची आवश्यकता सुद्धा आहे. मग जेव्हा तुम्ही हे तेल वापराल तेव्हा तुम्ही हे जर रसायनमुक्त तेल वापरलं तर तुम्हाला वेगळं डाएट करायची काही गरज भासेल असं मला वाटत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही डाएटमध्येच रोजचं जेवण करताय त्याच्यामुळे. आणि तेलाच्याच बरोबरीने जे आपल्या आहारात येतं ते हातसडीचा तांदूळ म्हणजे अनपॉलिश तांदूळ, की तो पचायला हलका असतो. त्याच्यानंतर येते खांडसरी साखर की जी केमिकल विरहित आहे. नंतर गूळ ज्याच्यातून आपल्याला आयर्न मिळतं. सगळी गावरान धान्य कडधान्य म्हणजे जे बारीक असतात ती, त्याच्यामुळे गॅसेस वगैरे होण्याचे चान्सेस फार कमी असतात. तर गावरान धान्य कडधान्य अनपॉलिश डाळी आहेत ते वापरायला तुम्ही सुरुवात करा. त्यानंतर मिठाच्या ऐवजी सैंधव वापरायला सुरुवात करा. त्या सैंधव, आपलं जे सैंधव आहे त्याच्यात 88 मिनरल्स निसर्गातली तशीच्या तशी त्याच्यात उतरलेली आहेत. ते तुम्हाला रोज तुमच्या आहारात वापरता येतंय आणि आपोआपच निसर्गातली मिनरल्स तुमच्या पोटात जात आहेत. नंतर शुद्ध साजूक तूप वापरायला सुरुवात करा. हळद, मध, हिंग, सैंधव असे अनेक प्रकार जे निसर्गाने दिलेले आहेत ते सगळे पदार्थ वापरून तुम्ही तुमचा आहार परिपूर्ण करा. आणि तुमचं आरोग्यही निरोगी राहायला त्यांनी त्याची मदत ही होईल. मोठी गुरुकिल्ली आहे ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्याच्यावर विचार करायची आता वेळ आलेली आहे. म्हणून एक कळकळीची विनंती आहे की बदला आता जीवनशैली, कारण आत्ता बदलायची वेळ आलेली आहे. आपल्या अगोदरच्या पिढ्यांना बदला आता जीवनशैली सांगायची वेळ नव्हतीच, कारण त्यांची जीवनशैली खरंच खूप शिस्तीत होती. आता जर आपण बदलली तर अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि वेळ कधीच जात नसते. आपले फक्त प्रयत्न कमी पडतात. बदला आता जीवनशैली तुमच्याच हातामध्ये आहे, तुमच्या आरोग्याची किल्ली. येस. आता शारदीय नवरात्र चालू आहे, तर त्यानिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? नवरात्र चालू असताना तुम्ही मला जो हा इकडे बोलण्याचा चान्स दिलात, तर मला खरोखर मनापासून कळकळीने प्रत्येक महिलेला सांगावंसं वाटतंय की अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य तुझ्या हातात आहे. आणि आज दुर्गा जी आपल्याला प्रसन्न झालेली आहे ती कुठेतरी आपल्याला आशीर्वाद देते की बाई ग, तू अगोदर शिक, तू शहाणी हो, म्हणजे सारं जग, अख्खी आपलं कुटुंब हे नक्की सुधारेल. म्हणून जर प्रत्येक महिलेने हा विचार केला तर प्रत्येकाचं कुटुंब खरंच निरोगी आणि आरोग्यदायी व्हायला खूप मदत होईल. तुम्ही आता म्हणालात आरतीताई, की महिलांच्या हातामध्ये आरोग्य आहे, पण आजकाल महिलांना स्वयंपाक करायलाच वेळ नसतो. स्वयंपाकच कमी होतो. हल्ली फोन उचलला की स्विगी, झोमॅटो हेच आपण बघतो. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो, की महिला ही अन्नपूर्णा आहे आणि आपल्याला लग्नाच्या वेळेसुद्धा आई अन्नपूर्णेची मूर्ती द्यायची. कारण तिच्या हातामध्ये जशी पळी असते, तर तूच तुझ्या घरातली अन्नपूर्णा आहे. सगळ्यांना तू चांगलं करून खायला घाल. कारण आपण म्हणतो, की जसे तुमच्या मनामध्ये विचार असतील तेच विचार तुमच्या अन्नामध्ये सुद्धा उतरत असतात. पण मग आता जर का वेळच कमी आहे, तुम्ही स्विगीवरनंच ऑर्डर करत असाल, पण तरीसुद्धा जे काही तुम्ही घरी बनवत असाल, थोडं का नाही ते तरी विचारपूर्वक बनवा बनवा ॲक्च्युली, आणि त्याच्यामध्ये तरी पोषण मूल्य आहेत की ह्याचा नाही याचा विचार करा. विचार करा. म्हणजे तुम्हाला बाहेरच्या गोळ्या आणि औषधं घ्यायची अजिबात गरज लागणार नाही. तुम्ही आतून आणि बाहेरून दोन्हीकडून सुंदर व्हाल आणि सुंदर दिसाल. अगदी खरं. तर प्रेक्षक हो, आत्ताच आपण आरतीताईंशी संवाद साधला. आपल्याला माहितीच आहे, की आपल्या आहारामध्ये जी काही पोषणमूल्य असतात, ती कुठून येतात, कशी येतात. जर का भेसळयुक्त आपण खाल्लं, तर आपल्या आहारामधली पोषणमूल्य कमी होतात, हे आत्ता आपण ऐकलंच. तर आपल्या आहारामध्ये पोषणमूल्य असावी. जे काही आपण आहारामधनं घेतोय, त्याच्यामधनं आपल्याला चांगली ऊर्जा मिळावी, ह्याकरता निसर्गसंचित हे एक आपल्यासाठी वरदानच आहे. आणि जर का तुम्ही निसर्गसंचितची उत्पादनं वापरलीत, तर नक्कीच तुम्हाला उत्तम दर्जाची उत्पादनं मिळणार आहेत ह्याची खात्री आहे आणि तुमची ऊर्जासुद्धा वाढणार आहे. तर नक्की निसर्गसंचितची उत्पादनं वापरा आणि तुमच्या आहारातली पोषणमूल्य वाढवायला त्यांनी नक्कीच मदत होईल. तर श्रोते हो, योग्य आहाराची जबाबदारी आता तुम्ही निसर्गसंचितकडे सोपवा आणि एकदम टेन्शन फ्री राहा. तुम्हाला सुद्धा निसर्गसंचितची उत्पादनं ऑर्डर करायची असतील, तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा.
आरतीताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून अमृतसंवाद या यूट्यूब चॅनलवरती आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मलाही तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान वाटलं आणि मला जो मेसेज लोकांपर्यंत खरोखर कळकळीने पोचवायचा होता ते तुमच्यामुळे शक्य झालं. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर श्रोते हो, उद्या भेटूया एका नवीन दुर्गेसह. पण तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कोणती? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणाला करायचं? तुम्हाला माहितीच आहे, अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन विषयासह एका नवीन दुर्गेला. तोपर्यंत नमस्कार.